नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। सांगलीचे खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संजयनगर येथील 100 फुटी रोडवर रविवारी मिरज म्हैशीधारक संघटनेच्या मान्यतेने मोटरसायकलीसोबत म्हैस व रेडकू पळवण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या। या स्पर्धेत कोल्हापूर, मिरज, सावळी, पंढरपूर आदी भागातून स्पर्धक सहभागी झाले होते। म्हैशी खुला गटातून 5, रेडकू खुला गटातून 6 आणि लहान गटातील 9 रेडकू सहभागी झाले होते। वर्षातील स्पर्धेत सुरेश शिंदे यांच्या रेडकूने प्रथम क्रमांक, सचिन फुलारी यांच्या रेडकूने द्वितीय, तर सागर नंदीवाले यांच्या रेडकूने तृतीय क्रमांक पटकावला। रेडकू खुल्या गटात कैलासवासी शंभू गवळी यांच्या रेडकूने प्रथम, कैलासवासी राजू बचाटे यांच्या रेडकूने द्वितीय, तर प्रशांत गवळी यांच्या रेडकूने तृतीय क्रमांक मिळवला। म्हैस पळवण्याच्या जनरल गटात युवराज शिपेकर यांच्या म्हशीने प्रथम, संजय माळी यांच्या म्हशीने द्वितीय, तर सचिन सावंत यांच्या म्हशीने तृतीय क्रमांक मिळवला। बक्षीस वितरण होम डीवायएसपी गजानन सरगर व संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या हस्ते करण्यात आले। स्पर्धेत सुरेश शिंदे आणि संतोष गवळी यांनी पंच म्हणून काम पाहिले। या म्हैस व रेडकू स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी नगरसेविका अंजली जाधव, सुरेश आटपाडे, अजित जाधव, सतीश कांबळे, विनायक कोळेकर, किरण गोयकर, अक्षय सरगर, अक्षय दोडमणी, सुरेश शिंदे, श्रीकांत साठे, रौफ भालदार आदी उपस्थित होते। श्री खासदार विशालदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त म्हैस व रेडकाच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या। त्या चांगल्या पद्धतीने पार पडलेल्या आहेत आणि ह्या कार्यक्रमाला आमच्या भागातील पी आय साहेब, गजानन सरगर साहेब, संजयनगर भागाचे जिथे साहेब, साहेब या सगळ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला शोभा आणली। तसेच आमच्या त्या कार्यक्रमाला सगळे आज सकाळपासून बसलेले सहकार्य केलेले म्हणजे आमचे सगळे सहकारी मित्र अजित जाधव, विनायक कोळेकर, अक्षय दोडमणी, रौफ भालदार, श्रीकांत साठे, पिंटू गोयकर, सतीश कांबळे, उत्तम कांबळे, अनेक कार्यकर्ते तो उपस्थित होते। जे सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचं मी आभार मानतो। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा